चॅनल आपली टीचर. त्याच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला 7th चॅप्टर पाहणार आहोत, जो आहे व्हेरिएशन. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट पाहणार आहोत. त्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, त्याचबरोबर प्रॅक्टिससाठी आपण 7.1 सॉल्व्ह करणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारचा बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टुडंट, क्लास 8 मॅथ्समधलं आपलं 7th चॅप्टर आहे व्हेरिएशन. सो आपला फर्स्ट पॉईंट आहे डायरेक्ट प्रपोर्शन किंवा डायरेक्ट व्हेरिएशन. तर डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, तर हे समजून घेण्यासाठी मी इथे एक टेबल ड्रॉ केला आहे. त्याच्या फर्स्ट रोमध्ये मी नंबर ऑफ नोटबुक्स दाखवणार आहे. नंबर ऑफ नोटबुक्स मी एक्सने डिनोट करणार आहे आणि कॉस्ट मी वायने दाखवणार आहे. तिथे 12 नोटबुक्सची प्राईस आहे 240 रुपीज. सो 12 नोटबुकची जर प्राईस 240 रुपीज असेल तर कॉस्ट ऑफ 1 नोटबुक इक्वल टू 240 डिवायडेड बाय 12 विच इज इक्वल टू 20 रुपीज. सो एका नोटबुकची आपल्याला प्राईस मिळाली 20 रुपीज. देअरफॉर कॉस्ट ऑफ 3 नोटबुक्स इक्वल टू 60 रुपीज. कॉस्ट ऑफ 9 नोटबुक्स इज इक्वल टू 180 रुपीज. कॉस्ट ऑफ 12 नोटबुक्स इक्वल टू मी इथे 13 करते. 13 नोटबुक्स इक्वल टू 260 रुपीज आणि कॉस्ट ऑफ 1 नोटबुक इक्वल टू 20 रुपीज. तुम्ही ते बघू शकता, जर नंबर ऑफ नोटबुक्स आपण वाढवल्या त्यांची प्राईस पण वाढते आणि नंबर ऑफ नोटबुक्सचा आपण कमी केल्या तर सेम प्रपोर्शनमध्ये प्राईस सुद्धा कमी होते. त्यामुळे ते 1 नोटबुकची प्राईस 20 आहे. 13 नोटबुकची प्राईस 260 आहे. 3 नोटबुकची प्राईस 60 आहे. अशा प्रकारे नंबर ऑफ नोटबुक्स आणि कॉस्ट हे दोन क्वांटिटीज ह्या सेम प्रपोर्शनमध्ये आहेत. म्हणजे जर एक क्वांटिटीची आपण वाढवली तर दुसरी क्वांटिटी पण सेम प्रपोर्शनमध्ये वाढते. देअरफॉर number of notebooks means x and cost are in same proportion, or number of notebooks x or and cost y are in direct proportion. So direct variation आणि direct proportion हे दोन्हींचा मिनिंग हा सेम होतो. म्हणजेच x आणि y ह्या दोन क्वांटिटीज ह्या सेम प्रपोर्शनमध्ये आहेत. म्हणजेच एक क्वांटिटी आपण जर वाढवली दुसरी क्वांटिटी सुद्धा सेम प्रपोर्शनमध्ये वाढते, किंवा एक क्वांटिटी आपण कमी केली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा सेम प्रपोर्शनमध्ये कमी होते. तर सिम्बॉलिकली आपण अशा प्रकारे मॅथ्समध्ये रिप्रेझेंट करतो एक्स अल्फा वाय. सो अल्फा हे ग्रीक लेटर आहे आणि ते व्हेरिएशन डिनोट करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. तर आणि लिहिताना आपण ते असं लिहिणार एक्स अँड वाय आर इन direct variation, or x and y are in direct proportion, or there is a direct variation between x and y. So symbolically आपण हे असं रिप्रेझेंट करणार x अल्फा y. अल्फा हे ग्रीक लेटर आहे आणि ते व्हेरिएशन डिनोट करण्यासाठी रिप्रेझेंट करतात. तर मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन अशा प्रकारे दाखवतो x इक्वल टू k बाय. सो k हा आहे कॉन्स्टंट. k is constant. So k ची व्हॅल्यू येणार x अपॉन y. सो हे झालं आपलं डायरेक्ट व्हेरिएशन. सो आता प्रॅक्टिस सेट 7.1 सॉल्व्ह करणार आहोत, जेणेकरून डायरेक्ट व्हेरिएशन तुम्हाला इझिली समजेल. सो स्टुडंट, जेव्हा दोन क्वांटिटीज ह्या डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये असतात किंवा डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असतात तेव्हा त्यांचा जो रेशो असतो तो कॉन्स्टंट असतो. फॉर एक्झाम्पल इथे 12 आणि 240 आपण फर्स्ट क्वांटिटी घेऊया. 12 डिवायडेड बाय 240 विच इज इक्वल टू 120. सेम 3 डिवायडेड बाय 60 विच इज इक्वल टू 1/20. सो तुम्ही ते बघू शकता ह्या दोन्ही क्वांटिटीचा जो रेशो आहे तो सेम आलेला आहे. त्याचबरोबर 9 डिवायडेड बाय 180 विच इज इक्वल टू 1/20. देअरफॉर जेव्हा दोन क्वांटिटीज ह्या सेम प्रपोर्शनमध्ये असतात किंवा डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये असतात तेव्हा त्यांचा जो रेशो असतो तो कॉन्स्टंट असतो. सो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 7.1 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. तर आपलं सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन आहे अल्फा. तर अल्फाचा यूज करून आपल्याला
खालील स्टेटमेंट किंवा दिलेले स्टेटमेंट लिहायचे आहे. तर आपलं फर्स्ट स्टेटमेंट आहे सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल म्हणजेच सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स रेडियस. सो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे सी आणि रेडियस आर मध्ये हे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. तर सिम्बॉलिकली आपण असं रिप्रेझेंट करू शकतो. सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर. सो सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर म्हणजे सी आणि आर मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे किंवा डायरेक्ट व्हेरिएशन आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कन्झम्पशन ऑफ ए पेट्रोल म्हणजेच एल इन ए कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार म्हणजेच टी आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. सो कन्झम्पशन ऑफ पेट्रोल हे आपण एलने डिनोट करणार आहोत आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार हे आपण डीने डिनोट करणार आहोत. सो एल आणि डीमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन आहे असं या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे. तर सिम्बॉलिकली आपण मॅथ्समध्ये असं रिप्रेझेंट करणार एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी म्हणजेच एल आणि डीमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे म्हणजेच त्या दोघांमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. सो स्टुडंट आपला सेकंड क्वेश्चन आहे इफ एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन अँड वेन एम इक्वल टू 147 एन इक्वल टू 7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन वेन एन इक्वल टू 14. सो इथं आपल्याला एम आणि एन हे दोन्ही डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहेत असं सांगितलेलं आहे आणि जेव्हा एम हा 140 असेल तेव्हा एनची व्हॅल्यू असणार आहे 7. तर त्यांनी आपल्याला जेव्हा एनची व्हॅल्यू 14 असेल तेव्हा एनची व्हॅल्यू काय असेल असं विचारलेलं आहे. सो एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन म्हणजेच सिम्बॉलिकली मॅथ्समध्ये आपण असं रिप्रेझेंट करू शकतो एन इक्वल टू के एन. सो इथे के असणार आहे कॉन्स्टंट. therefore k equal to m upon n. सो इथे आपला m आहे 154 आणि आपला m असणार आहे 7 म्हणजेच आपल्याला k ची व्हॅल्यू मिळालेली आहे 21. सो ही k ची व्हॅल्यू 21 आपल्याला मिळालेली आहे त्यावरून आपण m ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. therefore k ची व्हॅल्यू आपण या क्वेश्चनमध्ये पुट करणार म्हणजे 24. एमची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि एमची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 14 विच मीन्स एम इक्वल टू 24 इंटू 14 विच इज इक्वल टू 308. सो आपल्याला एमची व्हॅल्यू मिळालेली आहे 308 जेव्हा एमची व्हॅल्यू 14 असेल तेव्हा. सो स्टुडंट प्रॅक्टिस सेटमधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर्स employed to harvest soybean is in direct proportion with the number of labors. If remuneration of 4 labors is 1000 rupees, find it for 17 labors. So इथे त्यांनी काय विचारलं आहे त्यांनी ॲक्च्युली काय सांगितलं आहे की टोटल पेमेंट आपण जे लेबर्सना पेड करतो ते डायरेक्टली प्रपोर्शनमध्ये आहे नंबर ऑफ लेबर्सच्या. जर 4 लेबर्सना जर आपण 1000 रुपीज पे करत असू तर 17 लेबर्सना किती पेमेंट किंवा रिम्युनरेशन आपल्याला पेड करावं लागेल. रिम्युनरेशन म्हणजेच टोटल पेमेंट पेड टू एम्प्लॉई फॉर देअर सर्व्हिसेस. देअरफॉर सपोज remuneration equal to R and number of employees या number of people equal to N. Therefore, as per statement, R is directly proportional to N. Therefore, R equal to KN. इथे R हे पेमेंट आहे किंवा रिम्युनरेशन आहे आणि N मीन्स नंबर ऑफ एम्प्लॉईज और नंबर ऑफ लेबर्स. Therefore, त्यांनी इथे दिलेलं आहे इफ रिम्युनरेशन ऑफ 4 लेबर्स इज 1000 रुपीज. Therefore, आपण इथे K ची व्हॅल्यू काढूया. K इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 4 विच इज इक्वल टू
40 रुपीज. सो इथं आपल्याला केची व्हॅल्यू मिळालेलं 240 रुपीज. तर त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलं 17 लेबर्सना किती पेमेंट आपल्याला पे करावं लागेल. Therefore remuneration of 70 laborers equal to 70 into 250, which is equal to 4,250 रुपीज. सो आपल्याला 17 लेबर्सना 4,250 रुपीज पे करावे लागतील. सो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये जी उरलेली एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही अशाच प्रकारे सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जर डाऊट असेल किंवा तुम्हाला कोणताही क्वेश्चन तुम्हाला येत नाही तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुमचेच नक्कीच क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.